नमस्कार मित्रांनो, यंदा 17 मेपासून अधिक मास सुरू होत आहे. अधिक पुण्यप्राप्तीसाठी मिळणारा हा काळ कोणत्या प्रकारचे दान करून सत्कारने लावावा ते जाणून घ्या. यंदा ज्येष्ठ महिना 2 वेळा येणार आहे. पहिला महिना हा अधिक वाढीव असेल आणि दुसरा निज मूळ महिना असेल. अधिक ज्येष्ठ मास 17 मे 2026 रविवार ते 15 जून 2026 सोमवारपर्यंत. निज ज्येष्ठ मास 15 जून 2026 सोमवार ते 14 जुलै 2026 मंगळवारपर्यंत असेल. यापूर्वी 2018मध्ये ज्येष्ठ महिना अधिक आला होता. आता 2026 नंतर तब्बल 11 वर्षांनी म्हणजे 2037मध्ये पुन्हा ज्येष्ठ महिना अधिक म्हणून येईल. अधिक मासातील महत्त्वाचे धार्मिक विधी आणि नियम. या काळात खालील गोष्टी करणे अत्यंत फलदायी मानले जाते. 1. भुक्त व्रत आणि मौन भोजन. या महिन्यात एक वेळ जेवून व्रत केले जाते. तसे जेवताना मौन पाळल्याने मन शुद्ध होते आणि मानसिक शांती लाभते. 2. अखंड दीप प्रज्वलन. घरामध्ये अखंड दिवा लावण्याने लक्ष्मी स्थिर होते आणि घरातील नकारात्मकता दूर होते. 3. तांबूल दान. अधिक महिन्यात तांबूल म्हणजे विडा दान केल्याने सौभाग्य आणि मंगल जीवन प्राप्त होते. 4. गंगा स्नान. पवित्र नद्यामध्ये किंवा शक्य असल्यास गंगा स्नान केल्याने जन्मांतरातील पापांचा निचरा होतो. 3. अनारसे दान आणि त्याचे महत्त्व. अधिक मासात अपूदान म्हणजेच अनारसे दान करण्याला विशेष महत्त्व आहे. हे दान शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास त्याचे फळ अनेक पटीने मिळते. हे दान विष्णुरूपी जावयाला, ब्राह्मणाला, गरजवंताला दिले जाते. दानाचे स्वरूप. हे दान 33 अनारसे, तांबूल आणि दक्षिणा या स्वरूपात असावे. संकल्प मंत्र. दान करताना खालील मंत्र म्हणावा. मम त्रयास्तिशद्दैवतात्मकं विष्णुरूप सहस्रांशु मम पापविनाशाय अपूदानं गृहाताम्. अर्थ. हे प्रभू, 33 कोटी देवांचे मूर्तिमंत स्वरूप, विष्णूचे प्रकटीकरण आणि सहस्त्र रूपाने नटलेले नारायण, माझ्या पापांच्या क्षालनासाठी कृपया ही अनारसाची अर्पणा स्वीकारा. दानापासून लाभ काय होतात तर शास्त्रानुसार हे दान केल्याने केवळ धनसंपत्तीच नाही तर पुत्र, पौत्र आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. इतकेच नव्हे तर मरणोत्तर मोक्षप्राप्तीसाठी हे दान अत्यंत प्रभावी मानले जाते. 4. श्री विष्णुपूजन. पापांचा नाश आणि सुखसमृद्धी. अधिक मास हा भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. त्यामुळे या काळात विष्णू उपासनेवर विशेष लक्ष केंद्रित करावे. विष्णू सहस्रनाम पठण किंवा विष्णूच्या मंत्राचा जप केल्याने पितृकृपा प्राप्त होते आणि आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. थोडक्यात काय तर 3 वर्षांनी येणारी ही संधी साधून नामस्मरण आणि दानाद्वारे आपले आयुष्य अधिक समृद्ध करण्याची ही उत्तम वेळ आहे. 17 मेपासून सुरू होणाऱ्या या पवित्र महिन्यात बाप्पाच्या उपासनेसोबतच विष्णूचरणी लीन होऊन पुण्यसंचय नक्की करा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ.